दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आपण खूप सारा वेळ खर्च करत आणण्यात आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण का पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला त्यानंतर अनेक संघांना मात्र पॅनलाइज केलं गेलं. या स्पर्धेचे काही नियम आहेत. इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक संघाला टॉस बॉक्समध्ये उपस्थित असणं फार बंधनकारक असणार आहे. आणि यापुढील सामना असणार आहे देवरुंग विपक्ष केवनी. सुजित पावशे कुठे असतील तर त्यांनी नक्कीच मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सुजित पावशे विश्वास केने यांच्या माध्यमातून साकारली जाईल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ आणि त्याच्या सोबत असणार आहे वेदांतला पाहतोय. 4 षटकांचा सामना, बिग फाईट मॅच. या स्पर्धेचे काही नियम आहेत. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं प्रत्येक संघाला बंधनकारक असणार आहे आणि चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असणार आहे. पुढील मॅच आपण पाहणार देवरुंग विपक्ष केवणे. दोन्ही संघांना सूचना असतील की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार. जर एखादा संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित नसला तर त्याला मात्र 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा आडव्याने खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेलं तर सुरेख चेंडू पाहायला मिळते. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडूला अडवतोय. तत्पर निर्धार चेंडूचे ते सांगता. पुन्हा एकदा आडव्याने खेळण्याचा प्रयत्न. थड्याचं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जिथे मात्र एकही धाव खर्च करू शकला नसता तिथे मात्र या 2 धावा खर्च केले तर अर्थातच सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून बालाजी एकर सरवलीपाडा विपक्ष पिंपलगर आपण सामना पाहतोय. दोन्ही एकाच विभागातील एकच पंचक्रोशीतील 2 संघ. अनेक डावपेच दोन्ही संघांना माहीत असावे अशा प्रकारचे हा सामना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच ज्या पद्धतीने फटका सजवला त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण जरूर तिथे तैनात केला होता. त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूची वेळ सांगता. पहिला षटक मार्गस्थ असताना संत गतीने धावसंख्या पाहायला मिळते पिंपलगर संघाची. ज्या पद्धतीने सौरभ आणि वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यानंतर असं वाटत होतं की चौकार षटकारांची आतिषबाजी होईल. कारण मी मगाशी म्हटलं होतं की ही फलंदाजीचा विचार केला, या क्रीडांगणाचा विचार केला तर नक्कीच फलंदाजांसाठी नंदनवन राहिली आहे. दरम्यान स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू. नक्कीच आमचे पंच वळत असताना जहांगीर सर म्हणतात की वाईड चेंडू डिक्लेअर केलाय. आणि त्याच अनुषंगाने अवांतरशी धावपळकारती ॲड केली जाईल. आपण पाहत आहोत मित्रांनो कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरी चषक 2026चा हा पर्व. आणि या पर्वामध्ये चांगलं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या गावाची ही स्पर्धा. कोंढेरी गाव म्हटलं ना दर्शन तर नक्कीच कलाकारांचा गाव म्हणून संबोधलं जातं आणि ते कलाकार नक्कीच फायनल डे मध्ये या क्रीडा नगरीवरती अवतारतील यात काही शंका नाही आहे. धावसंख्या पाहायला मिळते 7 आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 2 चेंडू मात्र पावलपचे शिल्लक असतील. दरम्यान पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय बॅक टू द गॉड. पहिला धक्का लागतोय टीम पिंपलगर संघाला.
धाव संख्या पाहायला मिळते 7 आकड्यावरती. अजूनही मात्र एक चेंडू जरूर शिल्लक असणार आहे. अगदी पाहिलं तर जतीन चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार जरूर खाल्ला पण तो त्यानंतर कमबॅक करण्याची धमक त्याच्यामध्ये असताना समोर दाखवून देतोय. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेलं तर एका षटकाचा वाघेखेळ समाप्त झाला. धावसंख्या पाहायला मिळते 7 आकड्यावरती. परंतु या स्पर्धेचे नियम आहेत चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. आणि बालाजी एकर सरवलीपाडा संघाचा 12th मॅन ड्रेस कोडमध्ये नाही आहे आणि त्याच अनुषंगाने 2 धावाने पॅनलाइज केलं. म्हणजे 2 धावा पहिल्या षटकामध्ये ॲड करतोय. 7+2 अर्थातच 9 आकड्यावरती पाहायला मिळते पिंपलगर संघाची धावसंख्या. नऊ आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक जरूर संपला गेलाय. पुढील मॅच देवरुंग विपक्ष केवणी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचं आहे. एखाद्या संघाचा कर्णधार इथे जर इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित जर नसेल तर मात्र त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत देवरुंग विपक्ष केवणी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार, टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. जर एखादा संघाचा कर्णधार जर इथे उपस्थित नसेल तर त्याला मात्र 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. चालू असणार आपण सामना पाहतोय मित्रांनो. पिंपलगर विपक्ष बालाजी एकर सरवलीपाडा. नवीन गोलंदाज महेश ऑन दी मार्क पात्र आयटम राऊंड विकेटने. डावकुरा त्याचा फलंदाज अगदी दिशा देतोय. कार्पेटचा साईन चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? परंतु डायरेक्ट ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळेल. तत्पर मिळेल एकच धाव. एका धावाने मात्र समाधान मानलं गेलंय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय अर्थातच पिंपलकर संघाच्या माध्यमातून. आपण पाहत आहोत मित्रांनो 6 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी आज या कोंढेरी गावात जरूर अवतरली आहे. आणि त्याच अनुषंगाने अनेक मान्यवर आज आणि फायनल डेला उपस्थित राहणार आहेत. आणि फायनल डेचं एक विशेष आकर्षण जर म्हटलं गेलं तर चेअर्स गर्ल्स आणि महाराष्ट्राचे लावणी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. दिशा दिले. स्ट्रेट डावीचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू दूरवरती जाऊन सुद्धा एका धावेवरती मात्र संतुष्ट व्हावं लागलं टीम पिंपलकर संघाला. मोठे फटके मात्र महेश हा गोलंदाज खेळू दिला जात नाहीये. धावसंख्या स्थिर डबल डिजिट अंकामध्ये अर्थातच 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विश्वास केने सरांना. कारण का पंच कुठेतरी
लंच करण्यासाठी गेले असताना मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना देण्यात आली. त्यानंतर विचार केला तर दुपारचं जेवणाचे आचारी तेजस गायकर असतील, करण केने यांच्या माध्यमातून रोज जेवण बनवण्याचं काम केलं जातं. तसंच विचार केला तर फैयाज मटन शॉप यांच्या माध्यमातून दररोज 4 किलो चिकन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. विशेष सहकार्य आणि परवा मात्र 5 किलो मटन फैयाज शेख यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून रोज बनवलं जाते. तेच आमचे नक्कीच विशेष सहकारी करण केने असतील, तेजस गायकर सलग 4 दिवस पूर्ण मॅनेजमेंट कमिटीला जेवण बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. नक्की त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. जाऊया मॅचकडे. मॅचचा जर विचार केला तर या षटकामध्ये महेश चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना. दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उडवलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र पकडला जातो झेल. फलंदाज होईल फेल. बॅक टू पवेलियन. नक्कीच विकेटचं पतन जरूर झालं. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट कॅरी केलाय बालाजी एका सरळपाडा संघाच्या माध्यमातून. वारंवार प्रशंसा करावी लागेल फैयाज शेख मटन शॉप. विशेष सहकार्य. फुलर लेनचा चेंडू होता, एसटी रक्षक बीट होतोय. नशिबाचा येईल हा चौकार. फुल चमचमलाय. ज्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात झाली त्याच पद्धतीने अनेक आपल्या विभागातील एकविराईच्या पालख्या आपण पाहिल्या. अग्री कोल्यांचे सॉन्ग, अग्री कोल्यांची कुलदेवता एकविराईचे सॉन्ग आपण पहिल्या दिवसापासून डीजे संगीत यांच्या माध्यमातून पाहतोय. आपल्या नावाचा डंका पूर्ण महाराष्ट्रभर अग्री कोली नेहमीच हल्दी असो या कुठलाही प्रोग्राम असो, अग्री कोली गाण्यांशिवाय ते प्रोग्राम सक्सेसफुल होत नसतं. आणि त्याच पद्धतीने एखादी टुर्नामेंट समालोचक असेल, अंपायर असेल, पूर्ण मॅनेजमेंट कमिटी त्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा चांगल्या पद्धतीने घडत नसते. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा वावकीखेल समाप्त झाला. 17 आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल भोईरला आपण पाहतोय. समोर बॅटर असेल हर्षला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी सुरेख पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न. अखेर बॅट्समन जरूर पडला, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. फायनल क्षेत्रामध्ये पकडला जातोय झेल.
थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेला तर कुणाल भोईरच्या पहिल्या चेंडूवरती एक सुरेख झेल वळला पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर 17 आकड्यावरती तिसरा षटक मार्गस्थ असताना बालाजी एकच सरवलीपाडा संघाने मात्र कमालीची गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा चेंडू मात्र स्लोवर गतीचा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. तत्पर नक्कीच पंचांच्या डिसिजनची वाट पाहिली जाईल. पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. अगदी नामांकित पंच आहेत कल्याण जोशीबाग मधून आपले पंच पाहतोय जहांगीर सर. त्यांच्या सोबत आपण सलग चौथ्या दिवसामध्ये हिरामनजी खरकर साहेब सरांना बघतोय. महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेत. समालोचक कक्षाचा विचार केला तर विश्वास केने असतील, रोशन संते, प्रथमेश, अनेक नामांकित पंच सुद्धा पाहायला मिळत आहेत. दरम्यान लाऊड अपील करण्याचा जरूर प्रयत्न केला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू परंतु बिहाइंड विकेट चेंडू असताना उचलला गेला. तत्पर एक धाव सहजरित्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आणि या एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 आकड्यावरती. यशचा जर विचार केला तर यश नक्कीच नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखल झाला परंतु यशला जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण धावसंख्या आपल्याला कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते पिंपळकर संघाची. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरून चेंडूला वलन करण्याचा प्रयत्न बालाजी एकर सरवलीपाडा संघाचा गोलंदाज कुणाल भोईरच्या माध्यमातून केला जातोय. चांगली गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणाल भोईरचं. पुन्हा एकदा फिंगर रोल्स केलेत. शॉर्ट थर्डमॅन होतोय बीट, शॉर्ट फाईन लेग होतोय बीट, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. मागची स्क्रीन जी पाहतोय आपण त्या स्क्रीनला नक्कीच चेंडू मात्र जाऊन धडकतोय. एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय कोंढेरी स्पोर्टच्या माध्यमातून. कोंढेरीकर चषक 2024 हे भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम. टॉस बॉक्स असेल, प्रेक्षक स्टँड असेल, एंट्रीज आणि एकदमचं व्यासपीठ जर पाहायला गेलं तर अनेक टिटवाला विभागातील कल्याण तालुक्यामधील चर्चेत राहिलेली स्पर्धा, नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान खराब चेंडू, बिमर चेंडू पाहायला मिळतोय. धावबादची संधी 1+1 नक्कीच धाव करते ऍड केली जाईल. धावा मात्र येत नव्हत्या आणि अशा प्रकारच्या धावा बालाजी एका सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. पिंपळकर संघाला इथून मात्र चांगली धावसंख्या उभारावी लागेल. अजूनही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना 40+ धावा जर बनवल्या तर नक्कीच फायटिंग क्रिएट होईल काही शंका नाही आहे. दोन्ही एकाच विभागातील संघ पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने दोघांना डावपेच माहिती आहेत आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. फ्रीचा चेंडू आणि कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अष्टा जरूर उद्ध्वस्त केल्या होत्या परंतु मागील चेंडू जो खराब होता त्याचाच कुठेतरी भुगतना या चेंडूवरती पाहायला मिळतोय कुणाल भोईर या गोलंदाजाला. चांगला कंटेस्ट. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक नक्कीच मिड ऑफ, डीप मिड ऑनला डीप मिड ऑफला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तर यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज जरूर धाव घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सांभाळून क्रिकेट खेळावं मित्रांनो. सर सलामत तर पगडी 50. नक्कीच मात्र कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाहीये याची पूर्ण दखल घेऊन खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ प्रस्थापित करायचा आहे. धाव संख्या 26 या आकड्यावरती आणि 3 षटकांचा बाकी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते 26 आकड्यावरती. 3 गडी बाद. हंसिका स्पोर्ट पिंपळकर
देवरुंग संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. केवणी संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. सुजित पावशे कुठे असतील तर त्यांनी मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलाय. फ्रीचा चेंडू मात्र पुढील असणार आहे. धावा बनत नव्हत्या मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्तीत जास्त बालाजी एका सरोलीपाडा संघाच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावरती. नक्कीच मात्र एक सुवर्ण संधी असेल विश्वास केनेसाठी. जर का डोक्यावरती राहून षटकार किंवा वाईट जर दिला तर नक्कीच रोशन संते सरांकडून मात्र 500 आणि हिरामन करकर सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक 6 धावेसाठी पिंपलगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. नक्कीच विश्वास केलेनी मात्र हा षटकार जर डोक्यावरती उभा राहून जर षटकार दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक कमवण्याची संधी आहे. आता सुद्धा चान्स आहे आम्हाला. रोशन संते सर इथून आम्हाला इशारा करत आहेत. पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक पटकावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये डोक्यावरती उभा राहून मात्र षटकार द्यावा लागेल. आज समालोचक कक्षामध्ये विश्वास केने सरांना आपण नेहमी पाहत असतो परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. कलाकार कोंढेरीकरचं एक स्लोगन आहे रोशन संते सर. कोंढेरी म्हटलं तर कलाकारांचा गाव आहे. दरम्यान नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. कोंढेरी गावामध्ये अनेक पाहायला गेलं तर सिंगर्स आहेत, अनेक भजनी मंडळ आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, समालोचक असतील, कुठलाही क्षेत्र असो नक्कीच या टिटाळा विभागामध्ये कोंढेरीचं नाव मात्र अवघा पुढे घेतला जातो. कारण का कलाकारांचं गाव हरकत नाही आहे. दर्शन पाहायला गेला तर नक्कीच या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न पिंपळगर संघाच्या माध्यमातून राहिली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. चांगली धावसंख्या फायटिंग क्रिएट स्कोर जरूर निर्माण केले आहे अर्थातच पिंपळगर संघाच्या माध्यमातून. या 4 चेंडूमध्ये जर एखादा षटकार जर आला तर नक्कीच धावांचा डोंगर रचला जाईल यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. लो फुलटस चेंडू होता त्याला दिशा दिली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. बॅक टू पुलियन. स्वतःची विकेट मात्र जरूर गमावण्याचा प्रयत्न केला कारण का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करत असताना अशा प्रकारचे चित्र आणि नाट्यमय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूंना करावे लागतात. धावसंख्या पाहायला मिळते 39 आकड्यावरती. 3 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असणार आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र सुसज्ज पद्धतीने सजवली गेली आहे. 6 दिवसाचा महासंग्राम आपण पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 हा पर्व 6 दिवसाची स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या क्रीडांगणावरती 22 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत वासुंद्री गावची स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 26 जानेवारीला विश्वास केने यांची 1 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळेल. तर मग पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. अगदी पाहायला गेलं तर जास्तच वळण घेतला आणि त्याच अनुषंगाने आमच्या जहांगीर सर वळत असताना वाईटच्या स्वरूपात एक धाव.
ह्या षटकामध्ये आणि या पूर्ण सामन्यामध्ये जर विचार केला तर जास्तीत जास्त एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत बालाजी एकच सरोलपाडा संघाच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा चेंडू गुडलँड स्पॉटवरती चेंडू पाय पडला त्यानंतर फक्त दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु खराब फेकी पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने 2 धावा ऍड केल्या जातील. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव जोडण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. जरूर चौकार षटकार नाही आले परंतु धावसंख्या एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं गेलं. एक सेफ स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळकर संघाच्या माध्यमातून 42 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि त्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जरूर मारावा लागेल. पुन्हा एकदा फुलवर लेनचा चेंडू होता. स्टेट डाईव्हचा फटका दूरवरून शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तत्पर मिळालेली एकच धाव. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. दरम्यान खराब चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. 2 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. नक्कीच जर पहिला भीमर असेल आणि हा सुद्धा भीमर असेल तर नक्कीच हा गोलंदाज या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू हाताळू शकत नाहीये. चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो अंपायरच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. सोहमला आपण पाहतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 48 आकड्यावरती. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू फिंगर ऑफ फलंदाज बाद परंतु फ्री हिटचा चेंडू असणार आहे. दरम्यान नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वन शॉट नक्कीच पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एकही धाव मात्र नसणार आहे. नक्कीच एक धावा असणार आहे. दुसऱ्या धावेचा नक्कीच शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धावा असणार आहे. फलंदाज नंतर बाद झालाय. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 49 आकड्यावरती आणि 50 धावांचा मात्र बनवाव्या लागतील टीम बालाजी एकच सरोली पाडा संघाला.
तर धावा विजयने बनवल्या होत्या, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला आता खेळायचा. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा खूप चांगले आयोजन केले आहे, मैदान सुद्धा खूप चांगलं आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम जय जोटिंग देवरुंग या संघाने आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी केवणी देवे या संघाला. ऑटो कॉम्बॉक्स तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, रोशन संते सर. ऑटो कॉम्बॉक्स, थँक्यू ऑल ऑफ यू. चला आपण सुरू करूया. 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये नयन आहेत. पहिला चेंडू आला डॉट बॉल. स्ट्राइक इनला बॅट्समन महेश आणि सुजल ही जोडी आहे. 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. बालाजी एकर्स सरवलीपाडा या टीम समोर विराज चोरगे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. सरवलीपाडा संघ क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन महेश. बॅक टू द पवेलियन. सोहम येत आहेत. नवीन फलंदाज. विकेट मिळवली गोलंदाज नयनने या षटकामध्ये. कोंडेरीकर चषकाचं आयोजन आजचा 4था दिवस आणि क्लीन बॉल. पुन्हा एकदा फलंदाज झाले बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत नयनने. सरवलीपाडा या टीमला 0 वरती 2 फलंदाज गमावलेत बालाजी एकर्स सरवलीपाडा संघाने. वेदांत येत आहेत. नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज नयन.
हॅलो हॅलो मेडन षटक येईल का? सलगचा आला होता 5वा चेंडू डॉट आणि विकेट मिळवली. आजच्या दिवसातील हे पहिलं मेडन षटक टाकलेलं आहे गोलंदाज नयनने आणि या षटकामध्ये 3 विकेट देखील घेतलेले आहेत. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या नयनसाठी. हॅलो कठीण होत चाललेलं आहे या मॅच मध्ये. बालाजी एकर्स सरवलीपाडा या टीम समोर, कारण की इथून 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्ष पाटील ज्याने पहिला सामना जिंकून दिला होता. बालाजी एकर्स सरवलीपाडा हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. 50 धाव बनवायच्या होत्या. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं ते पॉवर प्ले षटक आलेलं आहे मेडन, त्यामुळे 18 चेंडू आणि 50 ची गरज. गिअर चेंज करावा लागेल. पुल करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर हा चेंडू, अतिरिक्त बाउन्स मिळत आहे. रायझिंग एंड सरप्राइझिंग डिलिव्हरी आला डॉट बॉल. धावसंख्या 0 आहे. खातं खोलायचं आहे. 7 चेंडू झालेत, अजूनही एकही धावफलकावरती नाहीये. डान्सिंग अंपायर हॅरी सर आणि विश्वास केने सर. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फिल्डर येत आहेत आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेलपर्यंत पोहोचले होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. 3 बाद 2 ही धावसंख्या आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या मॅच मध्ये बालाजी एकर्स सरवलीपाडा या संघाला या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर या संघाने नशिबाचा हा चौकार येतोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हर्ष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. बिग हिट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वाईड इश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. सीमा पार चौकार. सुजल खूप चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये.
बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आहेत 10. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच सरवली पाड्या टीमचा आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. चला चौकार आहे. सलग चाला हा तिसरा चौकार. फलंदाज सुजलच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 14. अजूनही 36 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक 13 चेंडू 36 ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. अंतिम चेंडू शिल्लक या षटकामधील. ऑन साइडला गेलटा डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. बॅकअप साठी फिल्डर येत आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 15. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज या मॅच मध्ये आहे बालाजी एकर्स सरवलीपाडा या संघाला. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल अपकमिंग टुर्नामेंट ब्रदर्स ग्रुप आयोजित एकविरा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन अनिकेत धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी हा 4 दिवसांचा कालावधी आहे. या स्पर्धेमध्ये 7,500 रुपये प्रवेश फी आहे. 32 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपयांचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकासाठी 12,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 7,500 रुपये प्रवेश फी आहे आणि प्रत्येक संघाला 12 टी शर्ट देखील दिल्या जातील आयोजकांच्या वतीने. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की स्पोर्ट्स सायकल आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनिकेत धुमाळ, यश गायकर, मयूर मगर आणि उदय पोंडेकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. घोटसईच्या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाईल. बारा चेंडू 35 ची गरज. हर्षल नवीन गोलंदाज आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 16. 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 12. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत. अनेक वेळा आमने सामने देखील आले आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांची डावपेच माहिती आहेत. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये सरवली पाडा या टीम वरती. कारण की 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 34 धाव बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुजल आहे जो सलामीला आलाय.
त्याच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार देखील आलेले आहेत. 11 चेंडू आणि 34 अजूनही बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल पिंपळगर या टीमसाठी. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. पिंपळगर संघाने भूमी 11 मांडा टीमला पराभूत केलाय पहिल्या मॅच मध्ये, तर विधी 11 पिंपलास टीमला सरवली पाडा संघाने पराभूत केलेला आहे. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलेला आहे. हर्षल फुल टॉस, त्याला पाठवलाय काव कॉर्नरच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार षटकार. क्या बात आहे. हॅरी सरांची अदा आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर आहेत हॅरी सर, मॅन फ्रॉम कांबा. खऱ्या अर्थाने कांबा गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी पोहोचवलेलं आहे. खूप चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेली आहे. खास करून गुजरातला फार मोठी मागणी असते. सुरत शहरामध्ये अत्यंत बिझी शेड्यूल असतो हॅरी सरांचा. धावसंख्या 22, 28 ची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा बनवायच्या आहेत 28. जोपर्यंत सुजल खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. सुजल ऑन स्ट्राइक, ऑन साइडला बिग हिट, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. साठी 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. नाही हरी सर यंदा कर्तव्य आहे त्यामुळे ते शांत आहेत. विश्वास केनियांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की सुजल जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. करेंट चेंडू फार महत्वाचे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. 1 धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29, 29 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक 7 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 21 चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. 7 चेंडू 21 ची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. सर्वांना असं वाटलं असेल की पहिला षटक जो होता तो मेडन आलेला आहे, हा सामना जिंकेल पिंपळगर संघ. परंतु सुजलला हे मान्य नाहीये, नियतीला हे मान्य नाहीये. ज्याप्रमाणे फाईट देतोय या मॅच मध्ये, सर्व धावा या इनिंग मध्ये सुजलने बनवलेल्या आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन कुणाल. 7 चेंडू आणि 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक 6. हॅलो
हॅलो मध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती रोहित येतोय या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन सुजल आहे. दोन्ही संघांना असतील या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अपील 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 करतायत. लाऊड अपील केली होती, स्ट्रॉंग अपील होती एस्टनच्या पाठीमागून आणि अपील फेटाळली पंचांनी. 5 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. 5 चेंडू 17. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच पकडली आहे आणि या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली. ज्या सुजलने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती तो सुजल आता मात्र डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय. बिग विकेट डाऊन. सुजल बॅक टू द पवेलियन. हॅलो 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 3 चेंडू 17ची गरज. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16. मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे रोहितने या अंतिम षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक. 16 अजूनही बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. मॅच विनिंग गोलंदाजी. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल पिंपलगर या संघाला, कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. जरी 2 चेंडू 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करेल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल आणि 1 चेंडू शिल्लक. 16ची गरज. एक चेंडू शिल्लक. 16ची गरज या मॅच मध्ये आहे. आणि अंतिम चेंडू आलाय. डॉट. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या संघाने. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या संघाचं
हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय राकेशजी भोईर साहेबांचं देखील अभिनंदन. आणि आमचे इंजिनियर वाकडे सरांचं देखील अभिनंदन. तर या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने या मॅच मध्ये मेडन षटक टाकलेलं आहे आणि 3 विकेट घेतलेत. नयन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निलेश केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. निलेश केणे यांना विनंती असेल